नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वनसेवकची भरती निघणार आहे. मी काय म्हणतो बघा, वनसेवकची भरती निघणार आहे. म्हणजे वनमजूर म्हणजेच वनसेवक. लक्षात ठेवा मित्रांनो. आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवणार आहे ते परिपत्रक आहे, ती जाहिरात नाही. अजून पण जाहिरात आलेलं नाही. 12,991 पदांची जाहिरात येणार आहे. ही जस्ट एक परिपत्रक आहे मित्रांनो. आलं लक्षात? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, याची जाहिरात येणार आहे, जाहिरात आलेलं नाही. जस्ट एक परिपत्रक आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पगार किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता किती असायला पाहिजे, तसेच कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जाहिरात कधी येणार? जाहिरात येण्याची दाट शक्यता जानेवारी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे. कारण का देवेंद्र फडणवीस सरांनी डिक्लेअर केलेले की 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे आदेश दिलेला आहे. बरोबर ना? आता आदेश दिलेले आहेत तर सर्व प्रोसेस तर रेडी आहे, पण जाहिरात येण्याची फक्त आपण वाट बघायचं आहे. जानेवारी 1st वीक किंवा 2nd वीकमध्ये येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं तर नागपूर कार्यालय यांच्याकडनं ही जी परिपत्रक आहे ना प्रसिद्ध झालेलं आहे. यात दिनांक बघा 5 डिसेंबर 2024 म्हणजे 6-7 तारखेला हे प्रसिद्ध म्हणजे व्हायरल झालेलं होतं. वेबसाईटवर अवेलेबल आहे, सर्वांकडे पेज आलेलंच आहे. प्रति पण तुम्ही बघू शकता, सर्वच ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. यात सर्वात महत्त्वाचा विषय बघा मित्रांनो, विषयामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर म्हणजे वनसेवक पदांची आवश्यकता आहे. बरोबर ना? तर त्यासाठीच तर संदर्भामध्ये काय सांगितलेले आहे, तर एक पत्राचा क्रमांक त्यांनी दिलेला आहे. तो पत्राचा क्रमांकचा दिनांक बघा, दिनांक त्यांनी काय सांगितलेले 22/5/2024 म्हणजे 5व्या महिन्यामध्ये एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं होतं. त्या परिपत्रकमध्ये शिक्षण किती असायला पाहिजे, सॅलरी किती आहे, कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते पण त्यांनी दिलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघूया. तर व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. काय काम करणार आपण, काय काम असतं. तर टोटल तर जागा असणार आहेत 12,991. तर पदाचं नाव आहे वनसेवक. तर आता तर आम्ही भरती झालो आहोत, तर काय काम असणार आहे मला, इथं त्यांनी एकदम सिंपल मेन्शन केलेलं आहे. शिपाई, एकतर शिपाई असणार किंवा मदतनीस असणार, सफाई कामगार असणार, प्रिंटर ऑपरेटर किंवा रक्षक या स्वरूपाचे कामांचा समावेश असणार आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे काम असणार. एवढं काय अवघड काम नाही आहे तुम्हाला, सिंपल कामं असतात. आता आपण सर्वात महत्त्वाचा पगार बघूया, पगार किती असणार आहे आणि सर्वात अगोदर शैक्षणिक पात्रता आपण बघूया. भरपूर उमेदवारांचे मला मेसेज आले की दादा आम्ही 10वीच पास झालेलं आहे. तर हा पत्र तुम्ही बघू शकता 22/5/2024 आहे. कधीच आहे? 5व्या महिन्यामधलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी एकदम क्लिअर मेन्शन केलेलं आहे की शैक्षणिक पात्रता, पगार आणि कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत. ओके, भरपूर उमेदवारांचे मेसेज आले म्हणून हा व्हिडिओ उशीर बनवलेला मी 2 दिवसात. तर पूर्ण जे उमेदवारांचे काय रिक्वायरमेंट होतं सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. आज दोन्ही पण जे पण GR म्हणजे परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो, आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, लिंक मिळून जाईल, तिथं जॉईन करून घ्या. ओके, तर कुठल्या परिक्षेत्रात किती म्हणजे किती जागा सर्व डिटेल त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही तो बघून घ्या, म्हणजे परिपत्रक डाउनलोड करून घ्या आमच्या टेलिग्रामला जाऊन. तर शिक्षण किती पाहिजे, तर मी इथं एक महत्त्वाचं आहे. पहिला असं आपण परिपत्रक बघत आहे तर कमीत कमी 10वी पास असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 12वी. म्हणजे 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 12वी पास असेल तरी पण फॉर्म भरू शकता. 11वी असेल तर पण भरू शकता. उच्च शिक्षित म्हणजे 12वीपेक्षा जास्त तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. इथं क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक म्हणजे कमी जे शिकलेले आहेत त्यांना फायदा होत नाही, जास्त जे शिकलेले आहेत त्यांनाच फायदा होतो. या उद्देशाने कमीत कमी 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 12वी 10वी किंवा 12वी 10वी 11वी 12वी तुमचं एज्युकेशन झालं तर तुम्ही फॉर्म भरू शकता. एक आनंदाची बातमी आहे. आता 8वी 9वी पास आहे मी चालेल का, तर नाही, कमीत कमी 10वी पास असणे गरजेचं आहे. आलं ना लक्षात? इथे एक महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सॅलरी म्हणजे पगार. पगार किती मिळणार दादा, तर मूळ वेतन तर तुम्हाला असणार आहे 15,000 रुपये. तर महागाई भत्ता पण मिळणार आहे तुम्हाला, घर भाडे, स्थानिक पूरक भत्ता, वाहतूक भत्ता, कायमस्वरूपी प्रवास भत्ता, हे सर्व मिळून तुमची सॅलरी 28,000च्या आसपास मिळणार आहे. इथं त्यांनी सांगितलेलं की 28,090 रुपये मिळणार आहे. तर 12 महिन्याकरता 3,37,000 रुपये इतका तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे टोटल 12,991 उमेदवारांची भरती झालं तर आकडा बघा तुम्ही, 437 कोटी इतका वार्षिक सॅलरी आहे की गव्हर्नमेंट आपल्याला द्यायचं आहे. तर सर्वांना 12,991 उमेदवारांना.
आता त्यांनी तर सांगितलेलं की वनमजूर कुठं कुठं किती जागा गरजेचं आहे ते त्यांनी पूर्ण लिस्ट इथं जाहीर केलेलं आहे. तर हा पण PDF फाईल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. आता काही उमेदवारांचे असे मेसेज आहेत की मैदान चाचणी असणार आहे का, लेखी परीक्षा तर असणार आहे. तर पूर्ण मैदान चाचणी, लेखी परीक्षा याचा स्वरूप GRमध्ये प्रसिद्ध होतो. अजून प्रसिद्ध झालेलं नाही. त्याचा अपडेट आला की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. आता अजून काही उमेदवारांचे मेसेज होते की दादा मी BCom सेकंड इयर केलेलं आहे, मी फर्स्ट इयर केलेलं आहे, तर मी पण फॉर्म भरू शकतो का? तर आम्हाला पण चान्स मिळाला पाहिजे होतं. आता ही एक मागणी आहे. बघूया, अजून तर GR प्रसिद्ध झालेलं नाही. माझ्या हिशोबानं मिळणार आहे की नाही मला पण माहीत नाही आहे. जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही सांगू शकत नाही. GR लवकरच प्रसिद्ध होईल, मी तुम्हाला ते सांगत आहे. जानेवारी फर्स्ट वीकमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. बघूया, ज्यांचं डिग्री झालेलं आहे किंवा BCom फर्स्ट, सेकंड, थर्ड झालेलं आहे त्यांना पण चान्स मिळण्याचे म्हणजे भरपूर उमेदवारांचे मेसेज आहेत की आम्ही काय केलं आहे, आम्हाला पण मिळालंच पाहिजे होतं, हे गव्हर्नमेंट जॉब आहे. बघूया, याचा अपडेट आला की मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पोलीस भरती, वनरक्षक, वनसेवक, होमगार्ड, MSF सर्व काही अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणारच आहे. तसेच लाडकी बहिणीचं पण आपण अपडेट देतच असणार आहे. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे. माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तसेच मित्रांनो, PDF फाईल पाहिजे आहे ना, टेलिग्रामला जॉईन करा. सर्व PDF मी तिकडं अपलोड करतच असणार आहे. लिंक कुठं मिळणार आहे? व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा. खाली तुम्हाला टेलिग्राम, व्हॉट्सअपचं मेल दोन्ही कुठेही जॉईन करून घ्या. शक्यतो तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तिथं मिळणार आहे. ओके, तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा. तुम्हाला तिथं लिंक मिळेल, तिथं जॉईन करून घ्या. ओके मित्रांनो, थँक्यू फॉर